नमस्कार मित्रांनो, कन्स्ट्रक्शन विथ आमेज ग्रुप वरती मी इंजिनियर अक्षय काटकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती ती कन्स्ट्रक्शन करत असताना आपण वापरत असलेल्या मटेरियलची क्वालिटी तपासून घ्यायला हवी। त्यापैकी सिमेंटची क्वालिटी कशी चेक करण्याची ती आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलं। आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे वीट बांधकाम करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे। मित्रांनो, वीट बांधकाम म्हटलं की त्यात वीट हा प्रमुख घटक आहे, परंतु त्यासोबत आपल्यावर इतर साहित्य देखील लागते, जसे वाळू, सिमेंट आणि पाणी। तर मित्रांनो, आपण हे सर्वच मटेरियल चेक करून वापरायला हवं। वरील मटेरियल पैकी सिमेंट कसं तपासून घ्यायचं ते व्हिडिओ या चॅनल वरती आहे। तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंक दिली आहे, तेथे तुम्ही चेक करू शकता। मित्रांनो, वीट बांधकाम करत असताना आपण वापरत असलेली वीट ही एकसारखी असायला हवी, त्यामुळे बांधकाम व्यवस्थित करता येते। बांधकामासाठी वापरणार असलेले वाळू किंवा कच मध्ये जर तुम्हाला माती जमत असेल तर त्याचा वापर करू नये। बांधकामासाठी सामान्य पाण्याचा वापर करावा। अतिक्षारयुक्त पाणी वापरल्यामुळे बांधकामाची स्ट्रेंथ कमी होते। मटेरियल बद्दल चर्चा केल्यानंतर आपण आपल्या वीट बांधकामाच्या पद्धतीकडे पाहूया। म्हणजे भिंतीची रचना कशी असली पाहिजे, तर त्यामध्ये रेग्युलर बांधकामासाठी इंग्लिश बॉन्ड किंवा फ्लेमिश बॉन्ड वापरले जातात। हे बॉन्ड सर्वात मजबूत असते व पार्टिशनचे बांधकाम असेल तर स्ट्रेचर बॉन्ड किंवा हेडर बॉन्ड वापरले जातात। 4 इंच बांधकाम, 6 इंच बांधकाम व 9 इंच बांधकाम यानुसार आपण बॉन्ड वापरतो। यानंतर आपण वीट बांधकाम करत असताना जे जॉइंट तयार करतो त्यामध्ये आपण सांधे जोड देखील म्हणतो। त्याची जाडी ही 10 mm असावी, म्हणजेच 1 सेंटीमीटर एवढी असावी, म्हणजे बांधकामाला मजबूती येते। जॉइंट तयार करत असताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आपण जे जॉइंट तयार करतो ते कधीही एका रेषेत आले नाही पाहिजे, ते एका आड एक या पद्धतीनेच यायला हवे। यासाठी आपण जे मोर्टार वापरणार आहोत ते योग्य पद्धतीने तयार करायला हवे, म्हणजे त्यामध्ये वाळू आणि सिमेंटचे योग्य प्रमाण हवे, तसेच पाण्याचे सुद्धा योग्य प्रमाण हवे। यालाच काही ठिकाणी मसाला तर काही ठिकाणी माल असे म्हणतात। यासाठी जे काही आपले प्रमाण असेल, म्हणजेच एकास 4, एकास 5, एकास 6 जे काही प्रमाण असेल ते योग्य प्रमाण वापरावे। जसं तुमचं बांधकाम असेल त्याप्रमाणे योग्य असा रेशो आपण निवडला पाहिजे। आपले वीट बांधकाम हे एका रेषेत यायला हवे, त्यासाठी ते लाईन दोरी लावूनच करायला हवे। तसेच प्रत्येक स्टेजला वळंबा लावून लेवल चेक करायला हवी। त्यासोबत लेवल चेक करण्यासाठी ट्यूब लेवलचा उपयोग करायला हवाच, म्हणजेच आपण त्याला वॉटर लेवल असे सुद्धा म्हणतो। बांधकाम केल्यानंतर कमीत कमी 7 दिवस त्याच्यावरती क्युरिंग करायला हवे। क्युरिंग करणं म्हणजे काय? बांधकामाचा पृष्ठभाग ओला ठेवणे, म्हणजे बांधकामावरती पाणी मारणे, यालाच क्युरिंग असे म्हणतात। हे कमीत कमी 7 दिवस करायला हवे, कारण की बांधकाम मजबूत करण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात, त्यापैकी बांधकामावरती पाणी मारणे अर्थात त्याचे क्युरिंग करणे हा देखील महत्त्वपूर्ण भाग आहे। मित्रांनो, वीट बांधकामावरची माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवर देखील विचारू शकता। मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा व आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा। पुन्हा भेटूया माहितीसह, तोपर्यंत गुड बाय, नमस्ते।